नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असा कोलंबी मसाला. घरगुती मसाल्यामध्ये अतिशय झटपट होणारा तरीही अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे. अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट असा हा कोलंबी मसाला तयार होतो. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी मोठ्या आकाराची कोलंबी साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता या कोलंबीमध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे. आता मीठ आणि हळद या कोलंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता ही कोलंबी आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. आता कोलंबी मसाला बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य आपण बघूया. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे. 3 हिरव्या मिरच्यांचे 2 तुकडे करून त्यांना मध्ये चीर देऊन घेतलेला आहे. आणि इथे मी कच्च्या कैरीच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी एक ओलं तमालपत्र घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे. कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेल्या 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर जे आपण तमालपत्र घेतलं होतं ते सुद्धा आता मी तेलामध्ये घालणार आहे. आता लसूण आणि तमालपत्र आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण तेलामध्ये खमंग परतून घेतली की त्याचा खूप छान असा स्वाद कोलंबीला येतो. आता या फोडणीमध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होईल. आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये मी 1 चमचा घरी बनवलेली आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. आता ही आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. या फोडणीमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घालायची आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशीच हळद घालायची आहे कारण आपण कोलंबी मॅरिनेट करताना हळद वापरलेली आहे. आता आपले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि आता या मसाल्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपण झाकण काढून बघूया. आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेली कोलंबी आहे ती घालायची आहे. आता ही कोलंबी आपल्याला या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता या कोळंबीमध्ये कोळंबी शिजण्यासाठी जितकं पाणी आवश्यक आहे तितकं पाणी घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि आता ही कोळंबी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता कोळंबीला आता उकळी येऊ लागलेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ही कोळंबी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि आता ही कोळंबी आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे.
आता या कोळंबीमध्ये मी या कच्च्या कैरीच्या फोडी घालणार आहे. माशांमध्ये या कच्च्या कैरीच्या फोडी घातल्यामुळे त्याला एक खूप छान चव येते. कैरी नसेल तर इथे तुम्ही कोकम किंवा चिंचसुद्धा वापरू शकता. आंब्याचा सीझन चालू आहे, तोपर्यंत तुम्ही अशी कच्ची कैरी घालून अशा प्रकारे कोलंबी मसाला एकदा करून बघा. सगळ्यांना नक्की आवडेल. आता पुन्हा आपल्याला ही कोलंबी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. ही कोलंबी आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर ती चिवट होते. 8 ते 10 मिनिटं आपल्याला ही कोलंबी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता आपली कोलंबी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे ही कोलंबी आपल्याला झाकण ठेवून मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. दोन ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आता आपली कोलंबी व्यवस्थित शिजलेली आहे. आता एकदा आपल्याला ही कोलंबी हलक्या हाताने व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता या कोलंबीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता ही कोलंबी आपल्याला हलक्या हाताने एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. म्हणजे आता आपण जे कोलंबीमध्ये मीठ घातलं आहे ते मीठ सगळ्या कोलंबीला व्यवस्थित लागेल. आणि आता गॅस मंद ठेवायचा आहे आणि या कोलंबीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपला चमचमीत आणि चविष्ट असा कोलंबी मसाला तयार झालेला आहे. हा कोलंबी मसाला तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. तांदळाची भाकरी आणि असा हा कोलंबी मसाला अतिशय अप्रतिम लागतो. अतिशय झटपट होणारा आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे. जर तुम्हाला ही कोलंबी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.